नमस्कार, मी संगीताच रेसिपीमध्ये आज आपण घरच्या घरी बाजारासारखा जाळीदार आणि एकदम परफेक्ट रबडी घेवर बनवणार आहोत. ते पण फक्त 1 वाटी मैद्यापासून. या रेसिपीमध्ये मी अशा काही सिक्रेट टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे तुमचं घेवर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. यासाठी 1 वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालून चमच्याच्या साहाय्याने साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहायचं. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं केसर घालून 2 मिनिटे मंद आचेवरती गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे अशा प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट देखील नाही, पातळ देखील नाही. आता घेवरसाठी स्वादिष्ट आणि घट्ट रबडी तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम 300 ml दूध चांगलं गरम करून घ्यायचे. दुधाला उकळी आली की गॅस मंद आचेवर करायचे आणि त्यामध्ये खवा घालून चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचे. मिश्रण छान घट्ट होईपर्यंत दूध छान शिजवून घ्यायचे, म्हणजे रबडीला मस्त क्रीमी टेक्स्चर येईल. तुम्हाला रबडी जास्त गोड आवडत असेल तर या टप्प्यात 3 ते 4 चमचे साखर किंवा पिठी साखर घालू शकता. पण मी साखर घालणार नाही, कारण का शेवटी आपण घेवरवर साखरेचा पाक घालणार आहोत, त्यामुळे गोडी अगदी संतुलित राहते. अशा प्रकारे आपली मस्त घट्ट आणि क्रीमी रबडी तयार झाली आहे. आता आपण घेवरसाठी लागणारं मुख्य मिश्रण तयार करून घेऊयात. यासाठी 3 मोठे चमचे तूप एका रुंद ताटात घेतले आहे. तूप थोडं गरम करून ताटत होता. आता त्यामध्ये 7 ते 8 बर्फाचे खडे घालून बर्फ तुपावर गोलाकार फिरवत राहायचे. काही मिनिटात तुपाचे रंग बदलून ते लोण्यासारखं पांढरं आणि क्रीमी होईल, म्हणजेच आपलं तुपाचं लोणीसारखं मिश्रण तयार झालं आहे. अशा प्रकारे तूप घट्ट झाले की त्यामधलं बर्फ काढून घ्यायचा आहे आणि त्यामधून निघालेले अतिरिक्त पाणी पूर्णपणे काढून टाकायचे. बर्फ आणि पाणी काढून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये हाताच्या साहाय्याने एका दिशेने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी करून घ्यायचं आहे. आता 1 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तो चाळणीच्या साहाय्याने चांगला चाळून घ्यायचा आहे. मी ते थोडा मैदा घालत सतत मिक्स करत आहे, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि मिश्रण एकदम स्मूथ तयार होते. अशा प्रकारे आपल्याला मैदा थोडं टाकून ह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण मैदा तुपामध्ये मिक्स करून घेतले आहे. आता 1 वाटी मैद्यासाठी आपल्याला 2 वाट्या अगदी बर्फासारखं थंड पाणी लागणार आहे. थोडं थंड पाणी घालत हाताच्या साहाय्याने सतत मिक्स करत राहा. अशा पद्धतीने मिक्स केल्याने गुठळ्या होत नाहीत आणि बॅटर एकदम गुळगुळीत तयार होते. अशाच पद्धतीने मिश्रणमध्ये थोडं पाणी टाकून व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे तयार झालेले मिश्रण गाळणीच्या साहाय्याने गाळून एका पातेल्यात घेऊया, म्हणजे एकही गुठळा राहणार नाही. आता मिश्रण चांगलं एकजीव झालं की ते तपासून पाहूया. त्यासाठी 1 चमचा किंवा पळी मिश्रणात बुडवून त्यावरती बोट फिरवा. जर बोट फिरवताना मिश्रण बोटावर चिटकून न राहता सहज निघालं तर समजा बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे. आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता एक भांडं घ्यायचे. त्या भांड्यामध्ये बर्फ आणि थंड पाणी घेऊन त्यामध्ये बॅटरचं पातेलं ठेवून द्यायचं. त्यामुळे शेवटपर्यंत बॅटर थंड राहील. घेवरला परफेक्ट जाळीदार टेक्स्चर येण्यासाठी बॅटर थंड पाण्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. आता गॅसवर एक खोल पातेलं ठेवून त्यामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेल पातेल्याच्या अर्ध्यापेक्षा कमीच घ्या, कारण बॅटर तेलात घालताना तेलाची पातळी वर येते, तेव्हा जास्त भरलं असेल तर ते बाहेर सांडू शकतं. आता तयार केलेलं बॅटर चमच्याच्या साहाय्याने थोडं करून गरम तेलात घाला. 1 चमचा बॅटर घातल्यानंतर तेलातील बुडबुडे
पूर्णपणे कमी होईपर्यंत थांबा. त्यानंतरच दुसरा चमचा बॅटर घाला. बॅटर घालताना थोड्या उंचीवरून घाला, त्यामुळे ते तेलात छान पसरतं आणि घेवरला सुंदर जाळीदार टेक्स्चर तयार होतं. बॅटर घालताना बरोबर मधोमधच टाकायचे आणि लाटण्याच्या साहाय्याने किंवा एखादा स्टिक घेऊन ते मधोमध असं जागा तयार करा. अशा प्रकारे आपल्याला साधारण 35 ते 40 वेळा थोडं थोडं बॅटर घालत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रत्येक वेळी बुडबुडे कमी झाल्यावरच पुढचा चमचा बॅटर घाला. त्यामुळे घेवरला सुंदर जाळीदार पोत मिळतो आणि तो आतूनही व्यवस्थित शिजतो. अशा प्रकारे आपल्याला घेवर तयार करून घ्यायचं आहे. एक घेवर तयार करण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागते. घेवर पूर्णपणे शिजल्यानंतर ॲटोमॅटिक कडा सुटतात. जर कडा सुटल्या नसतील तर सुरीच्या साहाय्याने असे कडा साईडने सोडून घ्यायचे. बघा बरं किती मस्त असं घेवर तयार झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊयात. मी हे लाटण्याच्या साहाय्याने हळूच काढून घेतलं आहे आणि त्यातलं पूर्ण तेल निघेपर्यंत असं ठेवायचं आणि एका जाळीत काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला सर्व घेवर तयार करून घ्यायचे आहे. मी 1 वाटी मैद्यापासून एकूण 3 घेवर तयार केले आहेत. आता तयार झालेल्या घेवरवर सर्वप्रथम साखरेचा पाक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर भरपूर घट्ट रबडी चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने पसरवून घ्यायचे. त्यानंतर त्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप आणि थोडंसं केसर घालून सजवा. तर ही होती माझ्या पद्धतीने बनवलेली एकदम जाळीदार आणि स्वादिष्ट रबडी घेवरची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच शेअर करा आणि अशा सोप्या व स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.